रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 19 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 109वा दिवस आहे आणि आम्ही आहोत सकाळ सकाळी टिमरनी या ठिकाणी। तर सकाळचे आता 6 वाजलेले आहेत। सकाळी सगळे उठले, 4 वाजता सगळ्यांनी स्नान झालं थंड पाण्याने, त्याच्यानंतर पूजापाठ आरती आणि निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी। आणि तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। सकाळी सकाळी आम्ही रस्त्याला लागलेलो आहोत आता आणि सकाळी थंडी लागते, दुपारचं ऊन, निसर्ग पण आमच्यासोबत गेम खेळतोय चांगला। आणि हरदा जिल्हा आहे आणि जास्त प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये जर म्हटलं तर हरदा जिल्ह्याचं खूप जास्त प्रमाणात ऊन असतं। खूप लवकर चालण्याचाही जरी प्रयत्न केला ना आम्ही, नाही होत, उरकतच नाही। कारण रोज 30, 32, 33 किलोमीटर चालून आलो 5-5:30 पर्यंत, तरी 6 वाजतातच यायला। त्यानंतर आलं पटकन आरती घ्यायची, आरती फ्रेश व्हायचं, आरती झाली की जेवायला बसायचं। जेवण करेपर्यंत आवरेपर्यंत 9 वाजतात। 9 वाजले की 9-9:15 वाजता झोपायला, परत 4 वाजता उठू वाटत नाही। मग 4 वाजता उठेपर्यंत सगळ्यांचं आवरेपर्यंत 6 वाजतात। सकाळी आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे। परिक्रमावासियांना चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। सगळे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर। आणि जवळच इथे रेल्वे स्टेशन आहे, नर्मदे हर। तर आता आम्ही चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे। हळूहळू आता उजेड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक जो श्वान आहे पाठीमागे, हे बघा, हा जो चालत आहे, आम्ही काल परवा दिवशी भिलट देव या ठिकाणी थांबलो होतो, तर तिथे दुसऱ्या परिक्रमावासियांसोबत तो आला। तर त्यांनी आम्हाला सांगितलं जवळजवळ तो 300 ते 400 किलोमीटर आला आहे आणि आम्ही त्याला कालही काढण्याचा प्रयत्न केला, पण आमच्यासोबत काही माई आहे, त्यांच्यासोबत काल तो 36 किलोमीटर चालला। आणि याशिवाय आल्यानंतर रात्रभर झोप घेत होतो परिक्रमावासियांसारखी, हे बघा, नर्मदे हर। आणि सकाळी पुन्हा चालायला सुरुवात करतो। आम्ही त्याला खूप म्हणजे काढून देण्याचा प्रयत्न केला, कारण कसं असतं, प्राणी येते, आपली शक्ती, आपली कॅपॅसिटी वेगळी आणि त्यांची कॅपॅसिटी वेगळी आहे। आपण कसं खात चालतो आणि आम्हाला 3 महिने झालेत, तर 3 महिन्यानंतर आम्हाला म्हणजे रोजचं रुटीन झालंय चालण्याचं। पण त्या श्वानाचं कसं आहे, श्वानांना ऊनही लागतं, जीभला याला करत राहतात, ते त्रासही होतो। तर आम्ही त्याला काढून देणार आहोत थोड्या वेळाने। व त्याला न घेण्याचं कारण असं आहे की आमच्यामुळे त्याला त्रास नको। तर इथे बाबा जे आहेत त्यांनी परिक्रमावासियांना पुन्हा एकदा चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। ते बघा, कुत्रं पण चालले। मग परिक्रमावासी तो पण गेट खोलायच्या आधी, सगळे जायच्या आधी तो पण। बाबाजींचं घर आहे इथे। निघल्यापासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर रस्त्याच्याच कडेला आम्ही बसलेलो आहोत। जास्त कडेला नाही, थोडंसं आतमध्ये आहोत। वाहनं जरा कमी असतात सकाळ सकाळी आणि आज सूर्योदय काय झालेला नाही, कदाचित आभाळ आला असं वाटते। आम्ही इथे बसलेलो आहोत। समोर आई गेलेली आहे, हरभऱ्याची शेती आहे, थोडेसे हरभरे आणण्यासाठी गेलेले आहे। तर पाठीमागची येईपर्यंत आम्ही तोपर्यंत वाट बघतो। हरभरा तोडून आणल्यानंतर गवळण मावशी बसलेले आहेत हरभरा खाण्यासाठी। कसा आहे हरभरा? छान। आज मला वाटतं हरभरा खायचं। सगळेजण आता हरभऱ्यावर एवढे तुटून पडलेत का समोर पुढे जायचं एवढं पण त्यांना अजून पुढची रस्ता दिसत नाही। आता बघा ना, 8 वाजले। गिलास काय झालं दिसतोय? आज 8च आहे, 8 वाजले इथं। 3 किलोमीटर चालून आले, सकाळी 6ला निघले। हरभऱ्याच्या नादात त्यांना रस्ता दिसत नाही। नर्मदे हर। अजून एवढी पेंट पडली। नर्मदे हर। सर्वांनी हरभरा खाल्ला आणि निघालेले आहेत पुढे, कारण की रोज काय झाले, आम्हाला सकाळ सकाळी खायची सवय लागलेली आहे।
त्याच्यामुळे नाही खाल्लं की मग थोडंसं भूक लगेच पोट ओढायला सुरुवात होती. थोडं काहीतरी हलकं खाल्लं मग चालायलाही थोडीशी ताकद येते. तर चला निघालेला आहोत. आज थंड वातावरण आहे आणि आज असंच राहिलं पाहिजे, कारण दुपारी खूप प्रचंड त्रास होतो. उन्हाने डोकंही सगळं जाम होतं. सकाळचा सूर्योदय झालेला आहे आता 8-8:30 वाजता आणि आम्ही आता चारखेडा या गावामध्ये आलेलो आहोत. चारखेडा या गावाचं नाव आहे. परिक्रमावाल्यांना इथे बालभोगसाठी थांबवलेला आहे, आवाज दिलेला आहे. नर्मदे हर. रस्त्याने आम्ही चाललो होतो तर इथे लग्न आहे. तर लग्नाच्या इथे आम्हाला बालभोगसाठी बोलवलेलं आहे. भोगमध्ये आहे भोपळ्याचा हलवा आणि काय म्हणतात त्याचा भाजी वडा. सगळेजण आनंदात आहेत. गवळण मावशी, फायनली लग्नात काय ना काहीतरी भेटलंच. नर्मदे हार. सकाळ सकाळ बालभोग छानपैकी भेटला आणि उद्याचं लग्न आहे आणि आज हळदीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्हाला बालभोगसाठी बोलवलेलं आहे. नर्मदे हार. सगळ्यांची इतकी लगबग आणि एवढी घाई सुरू आहे की काय करून काय नाही असं झाले त्यांना. परिक्रमावास्यांना इकडे भोजन प्रसादीची तयारी सुरू आहे आणि इकडे परिक्रमावास्यांना बालभोगची तयारी सुरू आहे. आम्हाला आता नॅशनल हायवे लागलेला आहे. बैतूल नागपूरकडे जातो, समोर जातो हरद्याला आणि पलीकडे आहे रेल्वे. आता हा ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे सरळ. ब्रिज पास करून आल्यानंतर आम्ही आता उडा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हरदा इथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे उडा गाव. परिक्रमामध्ये कुठलं तुम्ही? चाकण पुणे. चाकण पुणे. हो, चाकण पुणे. आज 109 दिवस झाले आम्हाला. 3.5 पावणे 4 मिनिटं. तुम्ही कधी केली सुरुवात? किती जण टीम आहे तुमची? 7-8 जण आहेत पाठीमागची. एवढ्या असं का? आम्ही अमरावतीचे. होय. हो, आम्ही 7 तारखेला उचलली परत. आता ते 7 तारखेला. हो, आता 7 फरवरी. आता 15 दिवसात झाली. आमची 16 दिवसात होऊन जाते. होय. गाडीने किती चालतात? 300, 250, 300. रात्री कुठे होते? रात्री गायत्री मंदिरात. त्या गायत्री मंदिरात होतो आम्ही. बबई बाबाईला होते? बाबाई. मस्त बाबाई, बाबाई बाबाई. मस्त व्यवस्था होती तिथं होय. गायत्री मंदिरामध्ये. बाय. बाबाईमधून इथपर्यंत आलो. तुझा व्हिडिओ पूर्ण पाहत बसलो. पहिल्या दिवशीपासून 44-43 दिवसपर्यंत पाहिला. हा. नर्मदे अरमैया. नर्मदे. तुमचा व्हिडिओ वगैरे पाहिला मी. चालेल. नर्मदे. चालला रोज रोडने चालत असताना आता सहज MH गाडी दिसली आणि नजर गाडीवर गेली की महाराष्ट्राची गाडी आहे. पण पुढे जाऊन बाबाजींनी मला बघून गाडी थांबवली. तर बाबाजी आहेत अमरावतीचे. कधी निघाले होते बाबाजी तुम्ही? 7 तारखेला. 7 फेब्रुवारीला. कशी झाली परिक्रमा? खूप छान. आनंदात झाली. मस्त. किती चालायचे रोज? 200, 250, 300. 16 दिवसात होती गाडीने. परिक्रमा आमची पूर्ण होऊन जाते. चांगले. काय अडचण मध्ये? कुठं असं बाहेर राहण्याचा योग आला का आश्रम सोडून? नाही कुठंच नाही. गाडीने असो किंवा पायी असो मैया सेवा करते, सोय करते सगळी. तेव्हापासून आम्ही निघालो तेव्हापासून आमची गैरसोय कुठेच झाली नाही. आनंदात मंगलमय शुभेच्छा. चांगल्या. चालेल. पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता एकच दिवसात काय संकल्प सोडचा? नर्मदे हर. उडा गाव सोडून पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर मंदिर आहे. खूप छान प्रकारे असं सारवलं. इथं परिक्रमावसी बालभोग करताय. आज मला असं वाटतं यांना काही जेवणाची इच्छाच नाही. सकाळपासून नुसतं बालभोग आहे.
नर्मदे हर परिक्रमावासी सगळे बसलेले आहेत बालभोग करण्यासाठी. एवढं सुंदर वाटतंय ना या ठिकाणी, थंडगार हवा आहे. नर्मदे हर. बालभोग केला आणि आम्ही आता पुढच्या मार्गाला लागलेलो आहोत. हरदामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. हरदा हा जिल्हा आहे. खूप मोठं म्हणजे जंक्शन पण आहे इथं रेल्वेचं एक. आणि बऱ्याच ठिकाणी आता रोडची कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे इतकं कन्फ्यूज होत आहे ना, रस्त्याच काय काय ओळखू येत नाही आहेत. तर हरदा आता जी मेन सिटी आहे, आम्हाला जिथे जायचं आहे आता, चांडक चौराहा 2-2.5 किलोमीटर अंतरावर ते आहे आम्हाला. मी आता आतमध्ये सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे हरदामध्ये. समोर आता चांडक चौराहा आलेला आहे. त्याच्याच अगदी थोडंसं 10 ते 5 पावलं चलून गेल्यानंतर एकनाथजी सेठ आहेत, उद्योजक आहे, त्यांच्या इथे भोजन प्रसादीची सेवा केली जाते. आम्ही आता चांडक चौराचे ते एकनाथजी सेठ आहे, त्यांची इथे आम्ही भोजन प्रसादीसाठी आलेलो आहोत. त्यांचं हे ऑफिस आहे. तर इथे दरवर्षी भोजन परिक्रमावास्यांना दुपारच्या भोजन प्रसादी या ठिकाणी दिली जाते. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. आम्ही भोजन प्रसादी केली आणि आमच्या सोबत असलेला श्वान याची भोजन प्रसादी आता चालू आहे. आपले निकम बाबा त्याला चपाती देत आहेत खायला. आमच्या सोबत आज पण तो 20 किलोमीटर आलेला आहे, त्याच्यामुळे त्यालाही भोजन प्रसादी देणं गरजेचं आहे. भोजन प्रसादी करून सगळे परिक्रमावासी बाहेर पडलेले आहेत आणि निघालेले आहेत आता पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी. ऊनही झालेलं आहे आणि इथून पुढे आता 15 किलोमीटरवरती आम्हाला जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हरदा गाव सोडून आम्ही आता पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत. आणि आज आमच्या बॅग समोर गेलेल्या आहेत. एक छोटीशी रिक्षा होती, ती रिक्षा आश्रमापर्यंत जाणार होती. आम्ही आमच्या नर्मदा मैया ज्या आहे पूजेचं सामान आमच्याकडे घेतलं काढून आणि बॅग पुढं पाठवून दिलेली आहे. इथून आम्हाला 14 ते 15 किलोमीटर अंतर आहे, ते चालत जायचं आहे. 1:30-2 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आता पुढच्या मार्गासाठी. ऊन पण खूप झालेलं आहे. मगाशी म्हटलं होतं मी सकाळी, हरदाचं खूप ऊन भयान आणि कडक असतं. ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एप्रिल-मेचा उन्हाळा असतो, तसा इथे फेब्रुवारीचा हा सुरुवातीचा आता उन्हाळा आहे. एप्रिल आणि मेमध्ये काय अवस्था होत असेल देव जाणे. इथे पुण्यातून चालून आल्यानंतर रस्त्याच्याच कडेला आम्ही इथे थोडीशी विश्रांती करतोय, थोडंसं बसतो. परिक्रमावासी सगळे बसलेले आहेत. आम्ही हरदावरून निघालेलो होतो. जे कोणी हरदावरून निघतील तर पुढे पलासनेर गाव लागतं. पलासनेर गावात आल्यानंतर सेवा आश्रम आहे, नर्मदा सेवा आश्रम, श्री जंबेश्वर असं तीर्थक्षेत्राचं नाव आहे. त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता. इथे खूप छान प्रकारे सेवा केली जाते. पण आताशी 2-2:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही पुढे चाललेलो आहोत. इकडे फाटा फुटतो बघा हा बस स्टँडपासून आतमध्ये. आणि रस्त्याला इथे बोर्ड पण लिहिलेला आहे आश्रमाचा. कारण बऱ्याच ठिकाणी जर आम्ही रस्त्याने बघितलं, सोयाबीन प्लॅन्ट आहे आणि त्या सोयाबीन प्लॅन्टच्या शेजारी जंबेश्वर नर्मदा सेवा आश्रम आहे. तर आम्ही इथे न थांबता आम्ही समोर चाललेलो आहोत. आम्हाला विनंती केली होती थांबा म्हणून, पण वेळ असल्यामुळे आम्ही समोर निघतोय. आता सायंकाळचे आता जवळजवळ 5:30 होत आलेले आहेत आणि आमचा आज 32 ते 33 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो आता झालेला आहे दिवसभराचा. आणि अर्धा-पाऊण किलोमीटर अजून प्रवास बाकी आहे. तर आमच्यापासून ओंकारेश्वर जे आहे ते 130 किलोमीटर आहे. आणि आम्ही जेवढे सोबत आहोत तर सगळ्यांचा असा विचार आहे आमचा की 3 नोव्हेंबर 2025ला आम्ही सोमवारीच नर्मदा पायी परिक्रमेचं संकल्पाला सुरुवात केली होती. आणि आता सोमवार जो येतो आहे आता 2-4 दिवसांनी, 4-5 दिवसात, तर त्याच सोमवारी जल चढवायचा असं सगळ्यांचा विचार चालू आहे. तर कदाचित थोडंसं 30-35ने जर चाललो तर ते शक्य होईल आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं जास्त आता गेली 10-12 दिवस झाले चालतोय.
तर चला आलेला आहे आता गावाजवळ, गावामध्ये जातो आता आणि सूर्यास्त पण झालेला आहे. आता काकरी या गावामध्ये केलेला आहे आता प्रवेश. गेली 3.5 पावणे 4 महिने झाला आम्ही कंटिन्यू चालतोय रोज उठलं की, आणि आता कुठेतरी 4-5 दिवसात ते पूर्णपणे बंद होणार आहे, किंवा नर्मदा मैयाच्या सोबतचा जो सहवास होता तो आता बंद होणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी खंत वाटतीये, कारण हा नर्मदा खंड या ठिकाणचे लोक मैयाला सोडून जायचे. आता काही दिवसांनी थोडं वाईट वाटतंय. गौरीशंकर सेवाश्रम आहे समोर. कांकरे या गावाचं मंदिर आहे इथे शिवशंकराचं. रस्त्याच्याच कडेला मंदिर आहे. तर आपल्याला हा मंदिराच्या समोरचा म्हणजे मी चालले तिथून उजव्या हाताचा रस्ता जो आहे तिकडे वळायचा आहे. पाठीमागून परिक्रमावासी येत आहेत आमची काही. तोपर्यंत मी इकडे आतमध्ये जाते. वीरांची विष्णू शंकर स्वकीय नाम धर्मदे पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. स्वयं सुतम केश किरात सूत वाडवेषु पंडितेश नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे पाद पंकज. आमची आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत भोजन प्रसादी करण्यासाठी. कानाला बांधलं म्हाताऱ्या बायांसारखं दिसतंय, पण थंडी इतकी जास्त. निघाले सगळे परिक्रमावासी. नर्मदे नर्मदे. भोजन प्रसादी करण्यासाठी जायचं आहे. थंडी खूप जास्त आहे आणि जे कानटोपी होती ती म्हणजे घरी पाठवून दिली पार्सल. तर मग आता कानाला बांधायला काहीच नाही, मग हे म्हाताऱ्या माणसासारखं बांधायचं. इकडं कोणी बघायला पण नाही आहे आम्हाला. तर चला जातोय भोजन प्रसादी करण्यासाठी, तुम्ही पण या. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. नर्मदे हर. भोजन प्रसादी झालेली आहे आता, आणि भोजन प्रसादी झाल्यानंतर आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. तर आज दिवसभर आम्हाला व्हिडिओ घ्यायला जमला नाही, तर आम्ही आता भोजन प्रसादी झाल्यानंतर सगळे परिक्रमावासी एकत्र जमलेलो आहोत आणि छोटीशी शिवगर्जना जी आहे आम्ही ती घेऊन आम्ही हा आजचा व्लॉग आहे तो एंड करणार आहोत. आता भोजन प्रसादी आमची झालेली आहे आणि भोजन प्रसादी झाल्यानंतर आज आहे 19 फेब्रुवारी 2026 म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांची शिवजयंती. तर सुवर्ण योग असा आलेला आहे की आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 109वा दिवस आहे आणि चालत असताना आज छत्रपती शिवरायांची शिवजयंती जी आहे ती सकाळी आम्हाला मानवंदना जी आहे ती घेता आली नाही, तर आम्ही आता घेतोय. तर जसं जमल तसं घेण्याचा प्रयत्न करतो. प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज